chase the night. Wanna dance to the light. Close the जाऊ दे रे, असल्या मुले पाहिल्या ना हृदयात कसतरी होतं. पण ही हाय कोण? नाव आहे देशमुख, वय वर्ष 18, आवडता क्लब ब्लॅक, आवडता छंद डान्स, कॉमर्सच्या पोयम शिकते, बाप बँकेत कामाला, आई हाऊसवाईफ, आई वडिलांचे करते म्हणून खूप लाडाची, मुंबईमध्ये राहते पण सध्या गावाला आले सुट्टी असल्यामुळे. पण आता काय करायचं? आता सुरू होईल रामशी खरी लव्ह स्टोरी. अरे वाच ना, आता केस पडतोस का माझी? अरे सोबत कॉपी प्यायला चाललाय ना, चांगला दिसला पाहिजेस तू. मी पहिल्यापासून चांगला दिसतो. हे तू काय करतोय? बेल्ट बदल तू, या नवीन आणलाय ना? काय गरज नाही. अरे हो माघारी तरी येईल ना रे. तो नवीन बेल्ट कुठं आहे? हे काय? सॉरी त्या दिवशी मी थोडा नर्वस झालो होतो. थोडा? हा म्हणजे थोडं जास्त. थोडा जास्त. मग बाकी काय चाललंय? बाकी काय नाही, आत्ता ग्रॅज्युएशन झालं पूर्ण, घरातल्या कामात मदत करतो आणि आता बघायच पुढं काय करायचं ते. आणि तुझे ते 2 मित्र एकत्रच असता नेहमी? हा, आम्ही लहानपणापासून एकत्र. एक विचारू? हा विचार ना. तुमचं जमतं कसं? जमतं कसं म्हणजे? म्हणजे ते दोघे चंचल वाटतात खूप, आणि आणि मी? तू खूप शांत स्वभावाचं वाटतंस. ओ हा म्हणजे ते दोघं जास्त मस्ती करतात पण दोघंही चांगले. आमच्या तिघात कोणाचाही प्रॉब्लेम असो, आम्ही तिघं एकत्र मिळून तो प्रॉब्लेम सोडवतो. तुला सांगतो, 10वीत माझ्या मोबाईलची स्क्रीन तुटली होती. घरचे पैसे देत नव्हते आणि मी रडत बसलो होतो. तेव्हा अजय कुकूने त्यांच्या शाळेच्या सहलीला जाण्याचे पैसे माझ्या मोबाईल दुरुस्त करण्यासाठी दिले. हा तो विषय वेगळा. घरी गेल्यानंतर त्यांनी खूप जास्त मार खाल्ला, पण एवढी घट्ट मैत्री आमची. अरे वा, छान आहे तुमची मैत्री. छान तर आहे. आणि मी खरं सांगू, तू मला खूप आवडतेस. आम्ही तिघं पहिल्यापासून तुझी माहिती काढतो. त्या दिवशी त्या मंदिरात पण आम्ही तुला शोधतो. मला वाटलंच होतं, तुम्ही तिघे मला आधीपासूनच टपोरी वाटला होतात. तुमच्यासारख्या मुलांमुळे आज मुली घराबाहेर पडायला घाबरतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अगं, तुझा काहीतरी गैरसमज होतो. सांग ना, काय वाटतं तुला माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल आता मला काय वाटणार? हो बरोबर, मी पण काय विचारते. हो ना. मग तू आमचं गाव फिरलीस का नाही? अरे हा ना, फिरायचंय. कोण सोबतच नाही. छाया पण दिवसभर कामात असते. तू फिरवशील?
नमस्कार. मनूने रामचा मोबाईल पाहिला. आता पुढे काय? मनू घरी सांगेल का दुसरं काहीतरी? जाणून घ्यायचं आहे ना? मग सायलास पिक्चर्सला आत्ता सबस्क्राईब करा. कारण मैत्रियंती याचा 4था एपिसोड 6 जून संध्याकाळी 6 वाजता येतोय. तर सायलास पिक्चर्ससोबत कनेक्टेड राहा आणि पाहायला विसरू नका मैत्रियंतीचे इंटरेस्टिंग एपिसोड्स. धन्यवाद.